प्रतिनिधींनी सांगितलं नवी मुंबईतला खास करून उल्लेख करून, कारण तिकडे भाजप आणि शिवसेना वेगळ्या लढत आहेत आणि गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे काही गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे, खास करून थेट आव्हान दिलेलं होतं गणेश नाईकांनी की टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करणार आहोत आम्ही, म्हणजे करू शकतो. कालपर्यंत जे काही झालंय ते गंगेला मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिघही महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आहेत. आमच्या सदऱ्याला 3 खिसे आहेत. त्यामुळे नगरसेवक कुठचेही असले ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी आमच्याच खिशात, ते जरी शिवसेनेचे असले तेही आमच्याच खिशात, आणि ते जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी ते आमच्या खिशात आहेत. त्यामुळे आमचा सदरा मजबूत आहे आणि 29 महानगरपालिकेमध्ये हे निवडून आलेल्या सदऱ्यातील तिन्ही खिशातले जे काही नगरसेवक आहेत ते एकत्रितपणे सत्ता स्थापन. दोस्तीतली गोष्टी आहे. ही कुस्ती पण नव्हती आणि मस्ती पण नव्हती. ही फक्त विरोधकांना मूर्ख बनवण्याची युक्ती होती. हा मोठा दावा केलाय त्यांनी की विरोधकांना मूर्ख बनवण्याची युक्ती होती. खरं तर विरोधकांना फक्त मूर्ख बनवण्याची ही युक्ती होती का मला माहिती नाही. अवधूतजी, तुम्ही आत्ता जे काही म्हटलं त्यात जनता सुद्धा कुठेतरी मूर्ख बनली का हा प्रश्न मात्र निर्माण होतोय. कारण एकमेकांवर जे आरोप केले ते नुसतं राजकीय त्या पातळीवरचे नव्हते. ही जे ह्या निवडणुकीमध्ये आपण जे पाहिले ते अजितदादांनी प्रचंड गंभीर आरोप भाजपावर करताना ते आपल्याला दिसले. आता हे आरोप तुम्ही आज गंगेत मिळालं जे काही काल झालं असं म्हटलं, पण लोकांनीही ते विसरावे का? मग ते खरे होते की खोटे होते? काय विचार करून लोकांनी मतदान करायचं आणि तुम्ही विसरले म्हणून जनतेनं विसरायचं, असा त्याचा अर्थ होतो का? प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणामध्ये जी लोक एकमेकांविरुद्ध बोलतात त्यावेळी कित्येक वेळा ते भावनेच्या आवेशामध्ये जाऊन बोलतात. जे तुम्ही नवी मुंबई बद्दल बोलत आहात, अवधूतजी, नवी मुंबईचा प्रश्न नाही आहे, प्रश्न एका प्रिन्सिपलचा आहे. प्रश्न हा आहे, नवी मुंबई असो, मुंबई असो, कुठलाही असो, प्रश्न प्रिन्सिपलचा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी अगदी त्या दिवशी सांगितलं, अजूनही ते म्हणतात की आमच्या पक्षामध्ये काहीतरी तत्व आहे, आम्ही पार्टी विथ अ डिफरन्स आहोत. पण मग हा डिफरन्स आहे का तो? आम्ही काय केलं? आम्ही काय चूक केलेली आहे? भारतीय जनता पक्षाने काय चूक केलेली आहे? भारतीय जनता पक्षाने जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे तिथे मित्र पक्षांशी युती केली. जिकडे स्पेस नव्हती, जिकडे शक्य नव्हतं तिथे मैत्रीपूर्ण लढती केलेल्या आहेत. अगदी तुमचे थेट नेते एकमेकांना अंगावर घेतात आणि आता मॅच फिक्सिंग. अगदी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये सुद्धा एका मतदारसंघामध्ये आमची मैत्रीपूर्व लढत झालेली आहे. 225 मध्ये आमची मैत्रीपूर्व लढत झालेली आहे. 227 पैकी 226 ठिकाणी आम्ही युती केली, पण एक ठिकाणी 225 मध्ये मैत्रीपूर्व लढत केलेली आहे. तिकडे धनुष्यबाण पण लढतंय आणि कमाल पण लढतंय. मी जे म्हणलं ना की भारतीय जनता पार्टीने काय केलं गेल्या 10 वर्षात, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला. ज्या महाराष्ट्राला एका सांस्कृतिक ओळख होती, राजकीय ओळख होती, यशवंतरावांपासूनचा वारसा. मला हे वाक्य ऐकलं आश्चर्य वाटलं की झालं गेलं गंगेला मिळालं. मग तर हे म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली होगी, पापियों के पाप धोते धोते. किती पाप करून गंगेत टाकणारे आता हेच कळायला मार्ग. आणि आपल्याला आठवत असेल की जेव्हा नगरपालिका पंचायतींच्या निवडणुका झालेल्या, एक छोटी कमेंट ज्योती वाघमारेंची तू घे आणि हेमंत देसाईंची पण घे, तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती आलेली होती की सगळेजण सगळं म्हणाले की आता झालं बरं. रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेचा किती मोठा वाद समोर आला होता. एक छोटी कमेंट ज्योतिताई, हे म्हणजे आपल्या मतदारांना जे इतके तुमच्यासाठी पाठीशी उभे राहतात किंवा काय म्हणूया आपण तुम्हाला साथ देतात, त्यांना गृहीत धरणं नाहीये? कारण आधी तुम्ही भांडता आणि नंतर म्हणता सगळं आता सुरळीत झालंय, आलबेल झालंय. हे बघा, आताची जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितोय की राज्याच्या निवडणुका, राज्याचं राजकारण वेगळं आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं. शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं लागतं. त्या पद्धतीने आम्ही उभे राहिलो. परंतु त्याच वेळेला तुम्ही जे म्हणताय ही नुरा कुस्ती अजिबात नव्हती. म्हणजे अजून ठसन आहे. ऐका ना, माझं पूर्ण तरी होऊ द्या. परंतु त्याच वेळेला आम्ही एकत्र काय येतोय तर 2 मुद्दे मला माझे पूर्ण करू द्या. पहिला मुद्दा हा की एका घरामध्ये जेव्हा 4 भाऊ राहतात तेव्हा 4 भावांचे सुद्धा काही ना काही मतभेद होतात, ते भांडतात. थांबा ना, पूर्ण करू द्या मला. पण म्हणून काही शेजाऱ्याला बरं वाटावं म्हणून आम्ही आमच्या घराच्या वाटण्या थोड्याच करणार आहोत.
तेवढं शहाणपण आमच्यामध्ये नक्कीच आहे. आणि दुसरा मुद्दा आपण हा विसरतोय की महाराष्ट्र राजकारणात असं अनेक वेळेला झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा बाहेर पडला तेव्हा सोनिया गांधीजींच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून बाहेर पडताना नंतर निवडणुकीच्या नंतर ते एकत्र आले. तर त्यामुळे जेव्हा राज्याला पुढे न्यायचं असतं, विकासाला पुढे न्यायचं सर्वांगीण असतं, तेव्हा विकासासाठी, काही गोष्टी सर्वांगीण बाजूला विकासासाठी ठेवून सगळे एकत्र आरोप येण्याचा विसरून आणि सूत्रपणा निवडणुकीत जे आमच्यात झालंय नक्की आहे. ते सगळंही पण आम्ही विसरून- जनतेला गृहीत धरत नाही आहोत. ठीक आहे. जनतेसाठी ठीक आम्ही आहे. कटिबद्ध ही आहोत चर्चा त्यामुळे. या सगळ्या ठीक मुद्द्यांवरची आहे. चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे, पण आत्ता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची एक अगदी छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. पण 8 वाजल्यापासून सुपरफास्ट कव्हरेज आपण बघणार आहोत. आपले वेगवेगळे प्रतिनिधी असतील, तज्ज्ञ मंडळींचं पॅनल असेल. एक अगदी छोटासा ब्रेक आणि बुलेटिनमध्ये पुन्हा भेटूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.